आजचा व्हिडिओ हा प्रत्येक स्त्रीपर्यंत पोहोचवा। आज आपण एका अशा विषयाविषयी बोलणार आहोत जो विषय स्त्रीच्या आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे, पण लाजेखातर किंवा अज्ञानामुळे हा विषय बोलला जात नाही किंवा त्यावर ॲक्शनही घेतली जात नाही। श्वेतप्रदर किंवा अंगावरून पांढरे जाणे हे लक्षण प्रत्येक स्त्री कधी ना कधी अनुभवत असते, परंतु हे नॉर्मल आहे की ॲबनॉर्मल आहे याची खूप कमी जणींना कल्पना असते। आज आपण याच विषयी बोलणार आहोत। तसेच आयुर्वेद शास्त्र यामध्ये तुम्हाला कशी व काय मदत करू शकते हे सुद्धा आपण बघणार आहोत। नमस्कार, मी डॉक्टर स्वाती नलगे, को-फाउंडर अँड डायरेक्टर आत्रेय आयुर्वेद अँड पंचकर्म क्लिनिक। श्वेतप्रदर म्हणजेच अंगावरून पांढरे जाणे हे लक्षण खूप कॉमन आहे, पण हे नॉर्मल आहे की ॲबनॉर्मल आहे हे कसे ओळखायचे? हा श्वेतस्त्राव किंवा पांढरे जाणे हे दोन प्रकारचे असते। एक म्हणजे फिजिओलॉजिकल म्हणजेच स्वाभाविक, दुसरं पॅथॉलॉजिकल म्हणजेच काही आजारांशी संबंधित। स्वाभाविकतःच हा स्त्राव पाळीनंतर 10 दिवस होऊ शकतो, जेव्हा आतमध्ये ओव्युलेशन चालू असते, किंवा पाळीच्या 2 ते 3 दिवस आधी हा स्त्राव होणे नॉर्मल आहे। जर यामुळे स्त्रीला काही त्रास होत नसेल तर आपण तो स्त्राव नॉर्मल म्हणून कन्सिडर करू शकतो। पण जर हा स्त्राव 2 पाळ्यांच्या मध्ये महिनाभर चालू असेल किंवा अंगावरून खूप दिवस जात असेल, तसेच त्याला वास येत असेल किंवा आग होत असेल, योनिमार्गाच्या ठिकाणी खास सुटत असेल, तसेच या सगळ्यांमुळे स्त्रीला थकवा जाणवत असेल तर त्यावर चिकित्सा करणे नक्कीच गरजेचे आहे। असा स्त्राव होण्यामागची कारणे शोधणे गरजेचे असते। आता ही कारणे कोणती? नंबर 1, पर्सनल हायजीन। योनिमार्ग व त्या आजूबाजूचे अवयव यांची स्वच्छता राखणे खूप गरजेचे असते। मूत्र विसर्जनानंतर दरवेळी ती जागा स्वच्छ पाण्याने धुवून घेणे, तसेच इंटिमेट एरियात खूप घाम येत असेल तर त्याची व्यवस्थित काळजी घेणे, किंवा इंटिमेट वॉश प्रॉडक्ट्स जे मिळतात त्याचा कमीत कमी वापर करणे आणि करायचाच असल्यास तो वैद्यकीय सल्ल्यानेच करणे हे खूप गरजेचे असते। नंबर 2, मेन्स्ट्रुअल हायजीन। मासिक पाळीच्या दरम्यान सुद्धा काळजी घेणे गरजेचे असते। आजकाल जी सॅनिटरी पॅड्स मिळतात ती हायली ॲब्सॉर्बेबल मटेरियलपासून बनवलेली असतात, त्यामुळे त्यांचा कमीत कमी प्रमाणात वापर करणे, तसेच कॉटन पॅड्स वापरणे गरजेचे असते। त्यांच्या जास्त वापरामुळे ती जागा कोरडी पडून तिथे इन्फेक्शन किंवा व्हाईट डिस्चार्जचा त्रास होण्याची शक्यता असते। शारीरिक संबंधांच्या दरम्यानही योग्य ती काळजी घेणे गरजेचे असते। संबंधांनंतर योनिमार्ग स्वच्छ पाण्याने धुवून घेणे, तसेच काही वेळा संबंधांच्या दरम्यान सुद्धा इन्फेक्शन होऊ शकते। हॉर्मोनल इम्बॅलन्स, इस्ट्रोजेन किंवा प्रोजेस्टेरॉनच्या असंतुलनामुळे, तसेच कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्सच्या वापरामुळेही कधीकधी श्वेतस्त्राव होऊ शकतो। स्ट्रेस किंवा कमी झोपेचा परिणाम म्हणून सुद्धा अंगावरून पांढरे जाणे हे लक्षण दिसू शकते। काही मेटाबॉलिक डिसऑर्डर्स जसे डायबेटीस यामध्ये सुद्धा श्वेतस्त्राव होण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते। तसेच सर्वायकल फॅक्टर्स म्हणजेच गर्भाशय मुखाजवळ व्रण होणे किंवा सूज येणे यामुळेही पांढरे जाणे वाढू शकते। तसेच शिळे अन्न, फास्ट फूड जास्त प्रमाणात खाणे यामुळे सुद्धा पांढरे जाण्याचे प्रमाण वाढलेले दिसून येते। श्वेतप्रदरासाठी अनेक आयुर्वेदिक उपचार करता येतात, त्यामध्ये इंटरनल मेडिसिन्सप्रमाणे काही एक्सटर्नल प्रोसिजर्सचाही खूप चांगल्या प्रकारे फायदा दिसून येतो। त्यापैकी योनी धावन, योनी धूपन हे विशेष करून श्वेतस्त्रावावर खूप चांगल्या प्रकारे काम करतात। योनी धावन म्हणजे काय, योनी धूपन म्हणजे काय याविषयीचा सेपरेट व्हिडिओ आपण घेऊन येणारच आहोत। आजच्या व्हिडिओमधली माहिती आवडली असल्यास नक्की लाईक करा, तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा, तसेच चॅनेलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका। धन्यवाद।